Mamaearth या कंपनीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. ही एक स्किन केअर रिलेटेड कंपनी आहे आणि ह्या कंपनीचे ओनर गझल हिला तुम्ही शार्क टँकवर ॲज अ जज पाहिलं असेल. ही कंपनी मागच्या नोव्हेंबरमध्ये 2023ला लिस्ट झाली आणि ह्या कंपनीचं व्हॅल्युएशन एवढं जास्त लावलं होतं, की बिझनेस एनालिस्ट आणि इन्व्हेस्टर तेव्हाच म्हणत होते, की याचं व्हॅल्युएशन खूपच अव्वाच्या सव्वा आहे. समथिंग 10,000 करोडच्या अराउंड यांनी व्हॅल्युएशन लावलं होतं. पण तेव्हा मार्केट एकदम स्काय रॉकेटेड होतं आणि आय-पी-ओज एकदम धमाकेदार परफॉर्मन्स देत लिस्ट होत होते. तेव्हा यांनी त्यांचा आय-पी-ओ लॉन्च केला आणि यांना चांगले लिस्टिंग गेन्स भेटले. नंतर हा स्टॉक 250 वरून 500 गेला. पण आता काय झालं माहिती आहे का? मागच्या 2-3 क्वार्टरमध्ये त्यांनी प्रॉफिट आपला दाखवला होता. पण ह्या क्वार्टरला सप्टेंबरमध्ये त्यांनी त्यांच्या रिझल्ट्समध्ये 20 कोटीचा लॉस दाखवला. आता 3-4 क्वार्टर सतत तुम्ही प्रॉफिट दाखवताय आणि अचानक तुम्हाला लॉस येतो, तेव्हा समजून जातं की कंपनीचा परफॉर्मन्स बिघडलाय. आणि परफॉर्मन्स का नाही बिघडणार? कारण बघा स्किन केअरची ही कंपनी आहे. आता त्यांना कॉम्पिटिटर्स खूप आलेत. ते ऑफलाईन शिफ्ट व्हायला पाहताय, पण तिकडून त्यांना एवढा चांगला प्रतिसाद मिळत नाहीये. आणि ह्या कंपनीचं ॲक्चुअली व्हॅल्युएशनच रॉंग होतं. मग व्हॅल्युएशन जेव्हा रॉंग असतं ना, तेव्हा प्राईस स्वतःला करेक्ट करतेच. आणि प्राईसने आता असं करेक्ट केलंय, की प्राईस 250 वरून जवळ-जवळ 500च्या घरात गेली आणि 500 वरून आता डायरेक्ट परत 250 ला प्राईस आलेली आहे. म्हणजे जवळ-जवळ 50% स्टॉक ऑल टाईम हायवरून याचा तुटलेला आहे. व्हॅल्युएशन कधी ना कधी प्राईसला खाली आणतंच, जर तुमची प्राईस व्हॅल्युएशनच्या वर गेलेली असेल.